नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे लावण्या खूपच जास्त चिडचिड करत असते, कारण ईश्वरीला इतकं हरवूनसुद्धा ती जिंकलेली असते. बेस्ट विनरची ट्रॉफी अर्णवने ईश्वरीला सगळ्यांसमोर दिलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी तिच्या केबिनमध्ये आल्यानंतर ती लावण्याला म्हणत असते की बाप रे, इतका राग कुणावरती काढताय, माझ्यावरती का? तेव्हा लावण्या म्हणते, ए तू जास्त बोलू नकोसा आणि इथे कशाला आलीस? तेव्हा ईश्वरी म्हणते, एक मिनिट मॅडम, आता तुम्ही बोलायचं नाही, आता मी बोलणार. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल या गोष्टीचा मी कधी विचारच केला नव्हता. म्हणजे माझी ऑर्डर ऑफिसमध्ये सुखरूपरित्या पोचू नये यासाठी तुम्ही किती प्रयत्न केलेत ना. मला इथे किडनॅप करायला सांगितलं, मी बनवलेली एवढी चांगली मिठाई तुम्ही खराब करायला सांगितलीत, त्याच्यावरती पेट्रोल टाकलत, अन्नाचा अपमान केलात तुम्ही. बरं, एवढं सगळं करूनसुद्धा तुमच्या हाती काहीच आलं नाही, बरोबर ना? मला हरवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केलेत, पण या सगळ्यामध्ये ना गणू बाप्पा माझ्याबरोबर होता, म्हणून मी जिंकले. मी पुन्हा सगळी मिठाई तयार केली आणि ऑफिसमध्ये सुखरूप पाठवून दिली. बघितलं तुम्ही, मला हरवण्यासाठी, अर्णव सरांच्या नजरेतून मला उतरवण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या पातीला जाल याचा मी कधी विचारच केला नव्हता. पण बघा, शेवटीला मी जिंकले ना. बेस्ट विनरची ट्रॉफी मलाच सरांनी दिली. तेव्हा लावण्य म्हणते, एक ऑर्डर काय कंप्लीट केलीस, स्वतःला खूप ग्रेट समजायला लागलीस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, मी ग्रेट आहे. तुमच्यापेक्षा तर मी खूपच जास्त ग्रेट आहे, कारण तुमची आणि माझी लेवल आहे ना कधीच एकसारखी होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाला होतात ना लावण्य मॅडम, की तू आणि मी आपण खूप वेगवेगळे आहोत. बरोबर आहे, कारण मी तुमच्या लेवलला कधीच येऊ शकत नाही. मी तुमच्यासारखा विचार कधीच करू शकत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की शेवटीला तुम्ही हरलात आणि मी जिंकले. तुम्ही जे जे काही माझ्याबरोबर केलात ना, ते सगळं आहे ना मी अर्णव सरांना सांगणार आहे. सांगू ना? तेव्हा इथे लावण्य आता घाबरते. ईश्वरी म्हणते, नाही तर जाऊ दे, मी नाही सांगणार. कारण का, हा मामला आहे ना तुमच्यामधला आणि माझ्यामधला आहे. आपल्यामध्ये हा जो काही वाद सुरू आहे ना, तो राहणारच, तो कधीच संपणार नाही आणि त्याच्यामध्ये मी दुसरं कुणालाही घेणार नाही आहे. आणि ईश्वरी आता लावण्याचा हात पकडते आणि तिच्या हाताच्या मुठी बंद करते. ईश्वरी म्हणते, आली का आठवण? सांगा ना, आली का आठवण? मी म्हणाले होते ना, जेव्हा तुमच्या हाताच्या ह्या दोन्ही मुठी बंद होतील ना, तेव्हा मी तुमच्या कारस्थानाचा सगळ्यांसमोर पाढा वासेन. आता मी तुम्हाला म्हणाले होते, तेव्हा ही बोटं मी आता बंद करते. तर इकडे ती तिसरं बोट बंद करते, तुम्ही मिठाई खराब केली म्हणून, आणि चौथं बोट बंद करते की मला तुम्ही किडनॅप करायला सांगितलं म्हणून. त्या लोकांनी मला किडनॅप केलं, त्यांनी जर माझ्याबरोबर काही चुकीचं केलं असतं तर? माझं सामान चोरी केलं, बरोबर ना? एवढं सगळं करूनसुद्धा तुम्ही इथे मात्र नामनिराळ्याच. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, जर यापुढे तुम्ही सुधारला नाहीत, मला असाच त्रास देण्याचा प्रयत्न केलात ना, तर तुमच्या दोन्ही हाताच्या ही सगळी बोटं बंद होतील, दोन्ही मुठी बंद होतील आणि मग मी तुमचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणेन. बरं झालं अर्णव सरांनी तुम्हाला नकार दिला, तुमच्याबरोबर लग्न नाही केलं. तुमच्यासारखी मुलगी ते कधीच डिझर्व करत नाही. त्यांच्या आयुष्यात एखादी चांगली मुलगीच आली पाहिजे. तुम्हाला नकार दिला म्हणून तुम्हाला राग आलाय ना, पण बरंच झालं, असं ईश्वरी म्हणते आणि आता तिथून निघून जाते. तेव्हा इथे लावण्याला खूपच जास्त राग आलेला असतो, कारण ईश्वरीने तिची लायकीच काढलेली असते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता अंजली आजीचा मोबाईल शोधायला गेलेली असते. त्याचा फायदा इथे राकेश करून घेत असतो. राकेश आता खूपच जास्त मूर्खपणा करत असतो. तो म्हणत असतो की आजी, तुम्ही म्हणालात ना ते अगदी बरोबर आहे. आपल्या अर्णवला आहे ना ही ईश्वरी अजिबात शोभली नसती. आपल्या अर्णवसाठी ती लावण्या सगळ्यात बेस्ट आहे. लावण्य कशी त्याला अगदी शोभून दिसेल. तेव्हा इथे आजी म्हणत असते, आणि त्या दोघांच्या पत्रिकासुद्धा जुळत आहेत ना, 36 पैकी 36 गुण जुळत आहेत, म्हणून मी त्या लावण्याची निवड केली आहे. तेव्हा अर्णव इथे आता लावण्याला नकार देतोय, हे तो बरोबर करत नाही आहे. ती ईश्वरी काही त्याच्यासाठी चांगली मुलगी नाही. आजी, आता इथे कोणी नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, ती ईश्वरी बघा, गरीब घरातली मुलगी. आपला अर्णव इतका श्रीमंत, राजमिंडा, बरोबर की नाही? आणि मी असं ऐकलं आहे की ती मुलगी सारखी त्याच्या मागे पुढे करत असते, बरोबर ना? हे बघा आजी, म्हणजे तुम्ही मला चुकीचं समजू नका, हे मी अंजलीला नाही सांगू शकत,
पण तुमच्याशी मी बोलू शकतो. ती ईश्वरी आहे ना, तिला अर्णवपासून जरा तुम्ही लांबच ठेवा. कारण कसं आहे ना, कोण कसा विचार करत असेल आपल्याला काय माहिती. आता ती मुलगी म्हणजे सामान्य घरातली, तिच्या मनामध्ये नेमका काय हेतू आहे अर्णवबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, बरोबर ना. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की जर जमलंच तर त्या मुलीला आपल्या अर्णवपासून थोडं लांबच ठेवा. तिला जास्त त्याच्या आजूबाजूला ठेवू नका. त्यानंतर इथे आजीच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल विष पेरण्याचं काम राकेशने केलेलं असतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, अर्णव आणि आकाश दोघेजण बोलत बसलेले असतात. तेव्हा इथे आकाश अर्णवला सांगत असतो आजच्या कार्यक्रमाबद्दल, किती छान पद्धतीने सगळं काही पार पडलं, सगळे आपले एम्प्लॉईज किती खुश होते, असं आकाश अर्णवला सांगत असतो. पण अर्णवचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे अजिबात नसतं. त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार चालू असतो आणि तो म्हणजे ईश्वरीचा. तेव्हा इथे आकाश आता जो विषय अर्णवबरोबर डिस्कस करत असतो ते न बोलता तो इथे आता क्रिकेटचं बोलायला लागतो. की आकाश म्हणत असतो, मग तो प्लेयर आऊट झाला हो ना दादा, अंपायरने त्याला आऊट केलं बरोबर ना दादा. तेव्हा तो म्हणतो करेक्ट, म्हणजे सगळ्या बोलण्याला तो करेक्ट बोलत असतो. तेव्हा आकाश हसायला लागतो. अर्णव म्हणतो काय झालं, हसायला काय झालं तुला. तेव्हा आकाश म्हणतो दादा, अरे मी तुझ्याजवळ काय बोलतोय हे सुद्धा तुला कळत नाही आहे, कळतंय का तुला, कसला विचार कसला करतोयस तू इतका. तेव्हा अर्णव त्याला म्हणतो, आकाश तू मला एक्सपोर्टचा रिपोर्ट मेल केलेला नाही आहेस हा, फायनल रिपोर्ट. तेव्हा आकाश म्हणतो दादा मी कधीच मेल केला आहे. तेव्हा आकाश म्हणतो मेहता अँड मेहताची फाईल दिलीस. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे, टेबलवरती मगाशीच आणून ठेवली. तेव्हा अर्णव म्हणतो आणि बाकीचे सगळे पेमेंट. तेव्हा आकाश म्हणतो दादा परवा ते CA नाही का आले होते, तेव्हा सगळे पेमेंट झालेत. तेव्हा अर्णव म्हणतो आणि ते. आकाश म्हणतो ते सुद्धा झाले. तेव्हा अर्णव म्हणतो पण मी तुला काही विचारलेलंच नाही आहे, चल गेटअप. आणि आकाशला आता उठवतो आपल्या केबिनमधून, त्याला बाहेर जायला सांगतो. आकाश म्हणतो दादा पण तू हे बरोबर करत नाही आहेस हा. तेव्हा इथे त्याला केबिनमधून बाहेर काढल्यानंतर अर्णव हसायला लागतो आणि मागे वळून बघतो तर काय, इथे ईश्वरी त्याच्या केबिनमध्ये आलेली असते आणि ती त्याच्या टेबलवरती बसलेली असते, ते सुद्धा पाय वगैरे वरती घेऊन, मांडी वगैरे घालून. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर तू इथे काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुमच्यासाठी मिठाई घेऊन आली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो आणि हे काय, ही कुठली बसायची पद्धत. तेव्हा ईश्वरी म्हणते सर प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना पद्धत वगैरे बसायची बघायचीच असते असं नसतं, प्रत्येक वेळेला पद्धत बघायची नसते. तेव्हा ईश्वरी म्हणते सर आता सगळ्यांनी मिठाई खाल्ली, तुम्ही मला एवढा हट्ट करून इंदोरी जिलेबी बनवायला सांगितली, इंदोरी मिठाई बनवायला सांगितली आणि अजून तुम्ही ती मिठाई खाल्लेलीच नाही आहे सर. हे घ्या, मी तुमच्यासाठी खास इंदोरी जिलेबी घेऊन आली, खा ना सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो नाही नको, दिलीस का तू सगळ्यांना, सगळ्यांना भरवून झाली, मग आता मला नको आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो सगळ्यांना देऊन झाल्यानंतर माझ्यासाठी मिठाई घेऊन आली आहेस का, मला नको आहे आता. तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही पण ना लहान मुलांसारखी रुसून बसता. आता मी एवढं तुम्हाला जर म्हणते की घ्या तुम्ही मिठाई, तर तुम्ही कशाला इथे गाल फुगून बसलात, घ्या ना सर मिठाई. तेव्हा अर्णव म्हणतो नाही नको, मला मला नाही खायची आता मिठाई. तेव्हा ईश्वरी म्हणते बरं ठीक आहे सर, मी सॉरी म्हणते. हे बघा कान पकडू, खरंच सॉरी म्हणते, आता तरी घ्या ना मिठाई. तेव्हा अर्णव म्हणतो नाही नको मला, आता मी मिठाई खाणारच नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते सर असं काय करताय तुम्ही, आता जर मी तुमचा एवढा राग घालवते, तुम्हाला इतका मस्का मारते, मग तुम्ही मिठाई खाल्ली पाहिजे ना, नाही नाही का म्हणताय, घ्या सर घ्या मिठाई घ्या. तेव्हा अर्णव म्हणतो सांगितलं ना एकदा नको म्हणून मिठाई. तेव्हा ईश्वरी म्हणते सर आता मी तुम्हाला सॉरीसुद्धा म्हणाले, तुमची माफीसुद्धा मागितली, तरीसुद्धा तुम्ही मिठाई नको म्हणताय. तुम्हाला इतका जर राग आला असेल ना तर आता तुम्ही मला शिक्षा द्या, नाहीतर तुम्हाला काय हवं आहे ना ते सांगा. मी तर तुमची माफी मागून झाली आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला माफ करायचं नसेल तर तुम्ही सांगा की मी काय करू, मग मी ते सुद्धा करेन तुमचा राग घालवण्यासाठी. मग तर तुम्हाला बढिया वाटेल ना सर, सांगा काय करू मी तुमच्यासाठी. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की तुला दुसरं काहीही करायची गरज नाही आहे, तू फक्त अशीच माझ्यासमोर अशीच उभी राहत जा, अशीच येऊन बसत जा अगदी आयुष्यभर, मला तेच हवं आहे, बाकी काही नको. तू माझ्यासमोर अशीच प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणी माझ्यासमोर अशीच थांबत जा.
तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण एकमेकांकडे बघतच राहतात. ईश्वरीला अर्णव आपल्याला किती महत्त्व देतोय हे बघून खूपच जास्त छान वाटतं. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस, माझ्यासमोर अशीच आयुष्यभर माझ्यासोबत राहशील ना? तेव्हा इथे ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि खूपच जास्त लाजत असते. तेव्हा इथे अर्णव तिला म्हणत असतो, काय झालं, उत्तर दे, राहशील ना माझ्यासोबत आयुष्यभर अशीच? तेव्हा इथे ईश्वरी आता लाजून तिथून निघूनच जात असते. तेवढ्यातच अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला थांबून घेतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे काय करताय, हात सोडा माझा, मला जाऊ द्या. तेव्हा अर्णव म्हणतो, अजिबात नाही, मलासुद्धा मिठाई खायची आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, मग तुम्हाला मी मिठाई देत होते तर तुम्ही नाही म्हणालात. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही अशी नाही, मला मिठाई खायची आहे, पण तू मगाशी जशी आकाशला आणि नम्रताला भरवलीस ना, तशी मलासुद्धा मिठाई भरवायची, तेव्हाच ती मी खाणार, अशी नाही. तेव्हा इथे ईश्वरीला कळतं की मगाशी तिने नम्रताला आणि आकाशला आपल्या हाताने मिठाई भरवलेली असते आणि तेव्हा तिथे अर्णवसुद्धा असतो. अर्णव म्हणतो, मगाशी त्यांना मिठाई भरवलीस आणि मला नाही, मग मला का नाही भरवलीस? तेव्हा आता मी मिठाई खाईन ती तुझ्या हातूनच खाईन. तेव्हा इथे ईश्वरी आपला हात अर्णवला दाखवते. तेव्हा तो तिचा हात सोडतो, कारण अर्णवने तिचा हात पकडून ठेवलेला असतो. त्यानंतर इथे अर्णवने हात सोडल्यानंतर लगेचच ईश्वरी त्या बॉक्समधून एक जिलेबी घेते आणि ती अर्णवला भरवत असते. तेव्हा इथे अर्णव ती मिठाई आता खात नसतो, तो इकडे तिकडे तोंड मुद्दामूनच आता फिरवत असतो. तेव्हा ईश्वरीसुद्धा हसायला लागते आणि अर्णवला ती मिठाई आता भरवायला जाते. ती म्हणते, अर्णव सर खा ना आता मिठाई, आता मी तुम्हाला माझ्या हाताने भरवते ना. तेव्हा अर्णव तोंड उघडून मिठाई खायला जाणार, तेवढ्यातच ईश्वरी ती मिठाई त्याच्या नाकाला लावते आणि तिथून पळून जाते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की मी सिंदूर, हे चुकीचं आहे हां. आणि तो बघतो तर काय, ईश्वरी तिथे नसते. तेव्हा त्याने ते बघितलेलं स्वप्न असतं की ईश्वरी त्याच्या केबिनमध्ये आहे आणि तो तिच्या हातातून ती मिठाई खातोय, पण ते सगळं स्वप्न असतं, ईश्वरी तिथे आलेलीच नसते. तेव्हा तो आपल्या आईच्या मशीनवरून हात फिरवतो आणि म्हणत असतो की आई, तू जर इथे असतीस ना, तर तुलासुद्धा मी सिंदूर खूप आवडली असती, अगदी खूप. त्यानंतर सुप्रिया आणि जयू आत्या दोघीजणी नम्रता ईश्वरीची वाट बघत असतात. सुप्रिया म्हणत असते की जयू वंश, अहो कुठे आहेत मुली? ईश्वरीचा मगाशी फोन आला होता, आत्तापर्यंत त्या दोघीजणी घरी यायला हव्या होत्या ना, पण अजूनपर्यंत त्या आलेल्या नाही आहेत. तेवढ्यातच तिथे नम्रता आलेली असते. ती म्हणते, आई आम्ही आलो. तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं किती उशीर तुम्हाला दोघींना? तेव्हा नम्रता म्हणते, आई तुझ्या मुली इथे देसाई सिस्टर्स मैदान मारून आलेल्या आहेत, त्या दोघीजणी जिंकून आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये इथे आता ईश्वरी संजय देसाई हिने तर आता ट्रॉफीज आणलेली आहे, ते सुद्धा बेस्ट विनरची. तेव्हा ईश्वरी येते आणि आपली ट्रॉफी सगळ्यांना दाखवते. तेव्हा इथे जयू आत्या आणि सुप्रिया दोघीजणी फार खुश होतात. तेव्हा सुप्रिया म्हणते, थांबा थांबा, तुम्ही दोघीजणी जरा इथेच उभ्या राहा. आणि ती जाऊन आता इथे भाकर तुकडा घेऊन येते आपल्या मुलींची दृष्ट काढायला. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, इशू अगं पण ही ट्रॉफी वगैरे? तेव्हा नम्रता म्हणत असते, आत्या अगं आपल्या ईश्वरीने तिने हे चॅलेंज पूर्ण केलं ना, म्हणून अर्णव सरांनी तिचा सत्कार केला, तिला इथे ट्रॉफी वगैरे देऊन तिचा सत्कार केला, कारण ही ईश्वरीची पहिली ऑर्डर होती आणि ती व्यवस्थितरित्या पूर्ण झाली म्हणून. तेव्हा इथे जयू आत्या खूपच जास्त खुश होते आणि इथे नम्रता म्हणत असते की ही सगळी मेहनत ना आपल्या इशूची आहे, त्याच्यामुळेच ही ट्रॉफी मिळाली. तेव्हा ईश्वरी ती ट्रॉफी आपल्या आईला देते आणि म्हणत असते की आई ही तुझी आहे, ही तुझ्या मेहनतीची ट्रॉफी आहे. तेव्हा तिची आई म्हणते, सुप्रिया नाही ईश्वरी, फक्त माझी मेहनत नाही, आपल्या सगळ्यांमुळे हे सगळं शक्य झालं आहे. आपण सगळ्यांनी जागून जी मेहनत घेतली आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला ही ट्रॉफी मिळालेली आहे. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, इशू अगं खरंच तुझा हौसला नसताना तर आपण काहीच करू शकलो नसतो. तुझ्यामध्ये ही जिद्द कुठून आली गं? म्हणजे आधी आपली मिठाई जेव्हा खराब झाली ना, तेव्हा तर माझे हातपाय बसलेच होते. म्हणजे मी विचार केला की आता आपण एवढी मोठी ऑर्डर कंप्लीट कशी काय करायची, पण तू जिद्द दाखवलीस म्हणून आपण हे सगळं करू शकलो. हे तुला कसं जमलं? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही आई, मलासुद्धा माहिती नव्हतं की आपण हे करू शकतो, पण मला असं वाटलं की आपण इथे एकदा ट्राय केलं पाहिजे, म्हणून मी ही सगळी मेहनत पुन्हा एकदा केली आणि आपण ते करून दाखवलं आई.
तेव्हा नम्रता म्हणते, हे फक्त आणि फक्त आपल्या इशूच्या जिद्दीमुळे शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण जिंकलो. आपण एवढी मोठी ऑर्डर पूर्ण केली आणि ही ट्रॉफीसुद्धा आपल्याला मिळाली. तेव्हा इथे आता ही मेहनत आपल्या सगळ्यांची आहे. हे आपल्या सगळ्यांमुळे शक्य झाले असं सुप्रिया म्हणते आणि चौघीजणी एकमेकींना मिठी मारून आता आनंद सेलिब्रेट करत असतात. त्यानंतर इथे अर्णवने आकाशला सांगितलेलं असतं की ईश्वरीला काही गुंड लोकांनी किडनॅप केलं होतं. तेव्हा आकाश म्हणतो, काय दादा? अरे बापरे, हे किती शॉकिंग आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हे शॉकिंग नाही आहे, हे खूपच जास्त सिरियस आहे. म्हणजे आकाश, अरे ईश्वरीला कुणी इथे किडनॅप केलं असेल, कुठली माणसं असतील ती, आणि तिच्या बाबतीत हे 2-3 वेळा ऑलरेडी झालं आहे. हे सगळं कोण करतंय ना, या सगळ्याच्या मुळाशी जाणार आहे मी. हे सगळं मी शोधून काढणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, दादा अजून एक गोष्ट घडली, पण ईश्वरीने मला सांगितलं होतं की तुला यातलं काही सांगायचं नाही म्हणून मी तुला सांगितलं नाही, नाहीतर मी तेव्हाच तुला सांगणार होतो. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं आकाश? तेव्हा आकाश म्हणतो, जेव्हा इथे ईश्वरीला आपण ऑर्डर दिली आणि तिने ती ऑर्डर पूर्णसुद्धा केली होती अगदी एका दिवसात, पण कुणीतरी त्या संपूर्ण मिठाईवरती पेट्रोल टाकलं आणि ती संपूर्ण मिठाई खराब केली. आणि जी मिठाई ऑफिसमध्ये आली होती ना दादा, ती त्यांनी रात्रभर जागून तयार केलेली मिठाई होती, ती सुद्धा दुसऱ्यांदा. आणि तेव्हा मी सुद्धा त्यांची हेल्प केली होती. तेव्हा अर्णव म्हणतो, काय बोलतोयस काय तू? तू तेव्हाच का नाही मला सांगितलंस? हे सगळं कुणी केलं असेल? म्हणजे कुणीतरी अशी व्यक्ती आहे ज्याला ही ऑर्डर आपण ईश्वरीला द्यायला नको होती आणि ती ऑफिसपर्यंत पोचायलासुद्धा नको होती. कोण असेल ती व्यक्ती? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता ईश्वरीकडे बघत असते आणि ती ईश्वरीला म्हणत असते की इशू, म्हणजे बघ ना गं, अर्णव सरांनी तुला इतकी मोठी ऑर्डर दिली, बरोबर ना, आणि तुला गुंडांनी किडनॅप केलं, तेव्हा ते स्वतः तुला तिथे वाचवायलासुद्धा आले आणि तुला सुखरूपरित्या ते परत घरीसुद्धा घेऊन आले. तेव्हा नम्रता म्हणत असते की इशू, तुला हे जरा डॅशिंग वाटत नाही आहे का गं? म्हणजे तुला हे सगळं जरा वेगळं वाटत नाही आहे? तर इथे नम्रताला असं सांगायचं असतं की अर्णव सर तुला इतकं महत्त्व देत आहेत, तुझ्यासाठी काय काय करतायत, याच्यामध्ये थोडं तुला काही वेगळं वाटत नाही का? तेव्हा नम्रताच्या बोलण्यामुळे इथे ईश्वरीसुद्धा त्या गोष्टीचा थोडा विचार करायला लागलेले असते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, दादा, आणि तुला फ्रँकली स्पीकिंग सांगू का, मला ना या सगळ्याच्या मागे एक व्यक्तीवरती डाऊट आहे. तीच व्यक्ती या सगळ्याच्या मागे असेल असं मला वाटतंय. तेव्हा अर्णव म्हणतो, कोण असेल असं वाटतं तुला? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही म्हणजे मी पूर्ण शुअर नाही आहे आणि माझ्याकडे काही पुरावेसुद्धा नाही आहेत, पण तरीसुद्धा मला लावण्यावरती संशय आहे की लावण्यानेच हे सगळं केलं असेल, कारण तिलाच आवडलं नव्हतं की आपण ही ऑर्डर ईश्वरीला दिली होती. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मामा येतात आणि म्हणत असतात की आकाश, अरे माझ्या ना गोळ्या संपल्यात, जरा तू गोळ्या घेऊन येतोस का मेडिकलमधून? मला अर्णवजवळ थोडं बोलायचं सुद्धा आहे. आणि मामा अर्णवला सांगत असतात, अरे अर्णव, ते कामानिमित्त नाही का आपण सानेला तिथे कोर्टामध्ये भेटायला इथे जावई बापूंकडे पाठवलं होतं? तर जावई बापू असं म्हणाल्यानंतर तिथे राकेश येतो आणि म्हणत असतो की मामा, अहो सॉरी, तुम्ही त्या सानेला मला भेटायला कोर्टामध्ये पाठवलं होतं ना, पण मी कोर्टामध्ये नव्हतोच, कारण मी कामानिमित्त थोडा बाहेर गेलो होतो. तेव्हा त्यांना नेक्स्ट टाईम भेटायला नक्की पाठवा, पण त्याआधी जरा फोन करायला सांगा, मी एवढंच बोलायला आलो होतो. बरं चालू द्या तुमचं, असं म्हणून राकेश तिथून निघून जातो. तेव्हा मामा म्हणतात, हे बघ, हेच सांगायचं होतं मला, जावई बापू कोर्टामध्ये नव्हते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मामा, सगळ्या गोष्टी आपल्या समोर घडतायत, पण त्या कोण घडून आणतंय ना, ते कळत नाही आहे मामा. या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जायला हवं आणि त्याचा शोध घ्यायलाच हवा. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता पतफेडीमधून माणसं आलेली असतात आणि ते म्हणत असतात की आत्याला, तुम्ही अजूनपर्यंत पतफेडीचं कर्ज पूर्ण फेडलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आता या घरावरचा ताबा तुम्हाला सोडावा लागणार आहे. या घरातून तुम्ही बाहेर पडायचं, कारण हे घर आता आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेणार. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. इथे आता ईश्वरी, त्याचबरोबर आत्या, सुप्रिया, नम्रता सगळेजण आता घाबरतात. आता हे लोक आमचं घर त्यांच्या ताब्यामध्ये घेतील तर आम्ही मुंबईच्या ठिकाणी आता कुठे जायचं, असा प्रश्न ईश्वरीच्या समोर आलेला असतो. तर इथे अर्णव येतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की इथे तर हा CCTV कॅमेरा आहे ना, म्हणजे याच्यामध्ये सगळं काही फुटेज अगदी रेकॉर्ड झालं असेल, मग मिठाई कुणी खराब करण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला ह्याच्यामध्ये कळेल ना.
या CCTV कॅमेऱ्याचं ॲक्सेस कुणाकडे आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की राकेश जे आहेत ना, त्यांनीच हा CCTV कॅमेरा बसवला आहे आणि त्यांच्याकडेच ॲक्सेस आहे. तेव्हा इथे ईश्वरी राकेशला फोन करते आणि म्हणत असते की राकेशजी, इथे तुम्ही CCTV कॅमेरा बसवला आहे ना, त्याचं फुटेज आहे ना, ते अर्णव सरांना पाहिजे. तेव्हा तुम्ही जरा त्यांच्याशीच बोला. तेव्हा राकेश आता नकार देत असतो. तो म्हणत असतो, नाही नाही ईश्वरीजी, मी थोडं कामात आहे, मी नाही बोलू शकत. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, अर्णव सर इथे आलेत आणि त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. त्यांना या CCTV कॅमेऱ्याचं फुटेज बघायचं आहे म्हणून. थांबा, मी त्यांच्याकडे फोन देते. आणि ईश्वरी लगेचच अर्णवकडे फोन देते. तेव्हा अर्णव आता फोनवरती बोलत असताना इथे आता राकेश पूर्णपणे घाबरलेला असतो. कारण राकेशला असं वाटतं की आता जर मी फोनवरती बोललो आणि आता मला त्याला भेटावं लागलं तर माझं भांडं फुटेल. तेव्हा इथे आता राकेश काहीच बोलत नाही. तो आता गप्पच बसलेला असतो आणि पूर्णपणे घाबरलेला असतो.